वेलकम ऑल. आजचा टॉपिक थोडासा वेगळा आहे, थोडासा हटके आहे. तो काय आहे टॉपिक तो बघूया आपण. पण त्याआधी मी सगळ्यांना तुम्हाला विचारतेय, आज तुम्ही उत्तम ड्रेसिंग घालून इथे बसलेला आहात, बरोबर ना? त्याआधी बरीच लोक गाऊनवर वगैरे सगळे सेशन अटेंड करत होती, बरोबर ना? येस ऑर नो? ओके. आणि मग मी एकदा दोनदा तुम्हाला सांगितलं होतं की नाही, गाऊनवर वगैरे माझं सेशन अटेंड करू नका. ड्रेस प्रॉपर ड्रेसिंग करा किंवा व्हिडिओ ऑफ करा, राईट? सो मी हे का म्हणाले? असंच की माझं रेकॉर्डिंग चालू आहे, मग माझं सेशन सगळ्यांना आवडायला पाहिजे, छान छान सगळे दिसायला पाहिजे म्हणून बोललीये का? नाही. सो त्यामागे एक रिझन आहे आणि ते रिझन तुमच्या सगळ्यांसाठी आवश्यक आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं. सो ज्यांनी ज्यांनी इम्प्लिमेंट केलं, वेल अँड गुड, खूप छान. पण ज्यांनी अजून नाही केलं तर त्यांच्यासाठी आहे की का बरं असं आम्हाला मॅडमने सांगितलं होतं. ठीक आहे, कॅरी करूया, सुरू करूया. थंब दाखवलं तर बरं होईल, मला आवडेल. ओके, चला सुरू करूया. येस, थँक्यू सो मच जयप्रकाश जयस्वाल. जय. हाऊ क्लोथेस हाऊ क्लोथ म्युझिक कॅन इम्पॅक्ट ऑन युअर इमोशन्स. काय बरं आपल्या इमोशन्सवर याचा इफेक्ट होतो? आपले कपडे किंवा म्युझिक याचा काय इफेक्ट होतो? म्युझिकचं तर सगळ्यांना माहिती आहे ऑब्विसली, की आपला मूड ऑफ झालेला असेल तर छान म्युझिक ऐकलं की आपण रिफ्रेश होतो. येस, बरोबर ना? म्युझिकचं तर माहिती आहे, म्युझिक थेरपी सगळ्यांना माहिती आहे की म्युझिकमुळे आपण खूप आपली एनर्जी वाढते, आपण आतून आनंदी फील करतो. पण कोणते म्युझिक? आपल्याला आवडणार, रडणारी म्युझिक, रडणारी गाणी नाही, सॉंग्स नाही, बरं. खूप छान असं ज्या दिवशी तुम्ही खूप आनंदी आहात आणि त्या दिवशी तुम्ही छान छान गाणी ऐकता, तेव्हा आणखीन तुमचे व्हायब्रेशन जास्त हाय होतात, बरोबर ना? येस ऑर नो? आणि आपल्या काळातली गाणी जी लोक 80 मधली आहेत, 80 मधली, 90 मधली आहेत, 90 मधली, जी लोक 2000 काळाच्या पिढीमधली आहेत, त्यांनी ती गाणी, म्हणजे तुमच्या आवडीनुसार ती गाणी तुम्ही ऐकायची आहेत. त्यामुळे काय होतं? तर ऑब्व्हियसली आपला मूड स्विंग होतो, आपले व्हायब्रेशन वाढतात, आपली एनर्जी लेवल वाढते. त्याच प्रकारे क्लोथ्स आपल्या जीवनावर या कपड्यांचा काय इफेक्ट होतो, तर ते आपण आता जाणून घेऊया. ठीक आहे. आपला एखादा स्पेशल डे असेल, आपल्या लग्नाचा वाढदिवस, आपला स्वतःचा बर्थडे किंवा आपण नवीन घर घेतलेलं असतो, त्या दिवशीची ती पूजा, बरोबर ना? किंवा एखादी छोटी-मोठी पार्टी आपल्या घरातली. आणि त्याच दिवशी सकाळी आपण जो नवीन ड्रेस घालतो, सपोज आता एक उदाहरण घेऊया, माझा बर्थडे, आणि बर्थडेच्या दिवशी सकाळी मी नवीन ड्रेस घालून माझं प्लॅनिंग केलंय सगळं. मला देवळात जायचंय, मला फलाना करायचं, हे करायचं, ते करायचं. सकाळीच मी 7 वाजता नवीन ड्रेस घातलाय. ठेवणीतला चांगला. मग मला सांगा, काय फील होतं आपल्याला? कोण सांगेल बरं? येस, स्वाती मॅडम तुम्हीच सांगा बरं. काय फील होतं? स्पेशल फील होईल. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं, राईट? म्हणजे एक कपडे घातल्यानंतर आपल्यामध्ये एवढे फिलिंग येतात. म्हणजे कपड्यांचा आणि आपल्या व्हायब्रेशनचा, आपल्या फिलिंगचा संबंध आहे, असं ऍग्री करता तुम्ही? येस, येस. कोणीतरी लिहिलंय, चारुशीला मॅडमने, आत्मविश्वास वाढतो. येस, एक्झॅक्टली. ओके, आणखीन वाचते मी तुमच्या कमेंट्स. कमेंट्स करत राहा, म्हणजे मला कळेल तुमच्या मनामध्ये काय चाललंय. चारुशीला मॅडमने सांगितलं आत्मविश्वास वाढतो. आणखीन कोणी कोणी काय काय कमेंट्स करा, मग मी सांगते तुम्हाला. नवीन कपडे घातल्यानंतर किंवा ठेवणीतले कपडे घातल्यानंतर एखाद्या स्पेशल डे काय काय होतं आपल्या बघ. आपली एनर्जी लेवल वाढते, फ्रेश वाटतं. येस, एक्झॅक्टली. येस, एक्झॅक्टली. म्हणजेच बघा, थोडक्यात काय मला म्हणायचंय, तर एखादा स्पेशल डेला आपण असे वेगळे कपडे घातलं, येस येस येस, एक्झॅक्टली, वेगळे कपडे घातले तर आपल्याला खूप स्पेशल फील होतं, छान वाटतं, काहीतरी त्या दिवसाचं महत्व वाटतं, बरोबर ना? म्हणजे आपली एनर्जी, आपले व्हायब्रेशन चेंज होतात की नाही होतात? जर एक दिवस फक्त नवीन कपडे घातल्यामुळे
आपल्याला एवढं छान फील होतं, आपण एवढं छान स्ट्रॉंग फील करत असो, तर विचार करा, रोजच आपण कपडे असे छान छान घालून आपल्या घरामध्ये बसलो काम करताना, हा का, जेवणाचं वगैरे सगळं काम आवरून, जसं की आता मॅडमचं सेशन आहे, तर चला मॅक्सीवर न येता आपण आता काहीतरी वेगळे कपडे घालू. त्याच्यामुळे काय होईल, एकतर कॅमेरासमोर आपण असणार आहोत, छान आपण अपडेट दिसणार आहोत. त्याचबरोबर कपडे चेंज केल्यामुळे घरातला फील येणार नाही आपल्याला, की चला आता काहीतरी ऐकायचं म्हणून ऐकत नाही, काहीतरी आपण घेतोय असं फील होईल. येस ऑर नो? बरोबर ना? आणि होतं काय, गाऊनवर वगैरे किंवा घरातल्या तुम्ही कपड्यांवर बसल्यामुळे तुम्हाला तो फील येत नाही. जेव्हा आपण तयारी करून बसतो एखादी गोष्ट करण्यासाठी, तेव्हा तो फील आपोआप येतो. आणि म्हणूनच तुमचं घरातलं काम आटपलं, की वर्क फ्रॉम होम असेल तुमचं, व्हॉटएव्हर, तरी सुद्धा अपडेट बसा. का बरं? या युनिव्हर्सला सुद्धा ह्या गोष्टी आवडतात. जर तुम्ही जेवढं अपडेट राहाल, छान राहाल, नीटनेटकं राहाल, ऑर्गनाइज राहाल, तेवढं तुम्हाला आणखीन मल्टिपल तुमच्या लाईफमध्ये मिळतं. बरोबर ना? परमेश्वराला सुद्धा छान साफ-सफाई ठेवणारी माणसं, क्लीन, अपडेट राहणारी माणसं, ऑर्गनाइज माणसं आवडतात. त्यांचं ऑर्गनाइज असलेलं घर आवडतं. मग आपण हा एक छोटासा चेंज आपल्यामध्ये करू शकतो की नाही? ओके? सो एखाद्या खास प्रोग्रामसाठी आपण बाहेर जातो, तेव्हा छान ठेवणीतले कपडे घालतो. ऑब्व्हियसली आपले व्हायब्रेशन चेंज होतात, आपल्याला एनर्जेटिक वाटतं. पण तेच अपोझिट, रेनकोट घालून आपण बसलो, तर काय फील होईल आपल्याला? तो फील येणार आहे का? किंवा स्वेटर घालून बसलो, तर तो फील येणार आहे का? नाही. सो कपडे किती मॅटर करतात आपले व्हायब्रेशन चेंज करण्यासाठी बघा. आणि म्हणूनच त्या कपड्यांचं एक वेगळंच फील आहे. सो तुम्ही आता माझा जो सेशन अटेंड करताय, ऑब्व्हियसली याच्यातली 100% पैकी 60% लोकांनी डे 2 पासून मी बोललेले आहे, की गाऊनवर बसू नका, त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट केलंय. त्यामुळे खरंच सांगा, तुम्हाला माझं सेशन अटेंड करताना काय वाटतंय? येस, स्नेहल मॅडम, आपको क्या फील, तुम्हाला काय फील होतंय? छान वाटतं मॅडम. काहीतरी वेगळं वाटतं. आपण काहीतरी शिकतो आहे, काही अटेंड करतोय. वाटतं त्याच्यामुळे ना? ते पाहायला आणि समोरच्यालाही आपल्याला पाहताना थोडंसं एनर्जेटिक वाटतं. येस, एक्झॅक्टली. आता हाच समोरचा, असा नाही विचार करायचा की समोरचा एखादा पर्सन आहे. समोर आपल्यावर पण एक पर्सन बसलाय, हायर एनर्जी बसलेली आहे आणि ते आहे युनिव्हर्स. ते सुद्धा आपल्याला बघत असतं, की किती तुम्ही ऑर्गनाइज आहात. बरोबर ना? मग तसे प्रयत्न आपल्याला सुद्धा करायला पाहिजे. सपोज युनिफॉर्म घातल्यानंतर शाळेतील मुलांना काय फील येतं? फौजी लोकं आहेत जी मिलिटरीमध्ये, पोलिसमध्ये जे आहेत, त्यांना काय फील होतं? त्यांच्याकडे बघून ऑब्व्हियसली आपल्याला सुद्धा एक मोटिव्हेट वाटतं. कुठेही कुठल्याही एका इव्हेंटला आपण जातो, तर तो त्या एक झोनसाठी आपण जेव्हा तयार होतो, तेव्हा एक वेगळंच क्रेझ, त्यांच्याबद्दल एक वेगळीच मोटिव्हेशन आपल्या मनामध्ये निर्माण होतं किंवा एक वेगळीच छाप त्यांची पडते की नाही आपल्यावर. आणि सगळ्या फौजी लोकांना माझा सॅल्यूट. खूप खूप छान काम करतात ते आपल्या देशासाठी. मग फौजीचं नुसतं नाव काढलं, तरी आपल्याला किती छान वाटतं. अरे वाह! किती अपडेट, किती डिसिप्लिन असतात आणि देशासाठी काय-काय करतायत. आपलं घर-दार सोडून एवढे लांब राहतायत. म्हणजे प्रत्येकाबद्दल एक वेगळंच आपल्यामध्ये आदर निर्माण होतो किंवा एक भाव निर्माण होतो. येस ओर नो? म्हणजेच काय थोडक्यात, तर प्रत्येक कपड्यांचे एक वेगळे व्हायब्रेशन असतात. एव्हरीथिंग इज एनर्जी. बरोबर ना? सगळं काय आहे? एनर्जी. आणि सो या कपड्यांमध्ये सुद्धा ती एनर्जी आहे. म्हणूनच आपण आपण छान कपडे घातलं, की छान वाटतं. एखादा सेशन माझा सुद्धा असेल आणि मला आवडणारा ड्रेस मी नाही घातला. कधीतरी माझं असं होतं, घाई-गडबड होते आणि मी मला आवडणारा ड्रेस नाही घातला, तर मला ना तेवढं छान डिलिव्हर नाही करता येईल. कारण मला मनातून कुठेतरी बॅक ऑफ माइंडमध्ये असतं, "अरे, आज माझा ड्रेस नाही बरोबर. मला हा आवडत नाही." पण घाई-गडबडीमध्ये मला तो घालावा लागेल. सो असं पण होतं. म्हणून कपड्यांची एनर्जी खूप मॅटर करते. त्या कपड्यांमध्ये आपण छान उत्स्फूर्त फील करतो, छान वाटतं, हॅपी वाटतं आपल्याला. बरोबर? सो त्यासाठी त्या कपड्यांचं योग्य निवड तुम्ही करायची आहे. क्लिअर आहे? आजपासून चेंज करणार स्वतःमधली ही हॅबिट. नाहीतर सकाळपासून रात्रीपर्यंत एकच गाऊन. सो तसं करायचं नाहीये. थोडा वेळ का होईना बाहेर जाताना एक राउंड मारून यायचंय. घरात पण छान टापटीप होत अगदी अपडेट होऊन बसायचंय.
मुलगी विचारेल, अगं आई काय आज ड्रेस घातलायस, कुठे चाललीस? अगं नाही, माझं काम आहे ते करते, मला खूप छान फील होतं. दॅट्स इट. बरोबर ना? सो असं एक तुम्हाला आपल्या स्वतःमध्ये सगळ्यांनाच आपल्या स्वतःमध्ये आज हा एक बदल करून घ्यायचा आहे. सो सगळे रेडी आहेत हा बदल करून घेण्यासाठी? येस. थँक्यू सो मच. आता आपण पुढे जाऊया. चला, हा सेशन मी आता इथे स्टॉप करते.